कल्याणमधल्या सुभाष मैदानाच्या दुरवस्थेबाबत मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला। याबाबत सह्यांची मोहीम राबवत मनसेनं महापालिका अधिकाऱ्यांना मैदानाच्या दुरवस्थेचे फोटो भेट दिले। दुरवस्थेबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत 8 दिवसांमध्ये मैदान सुस्थितीत करा, अन्यथा मैदानातील कचरा घाण अधिकाऱ्यांच्या दालनात टाकू असा इशारा मनसेनं दिला। वर्ध्याच्या पुलगाव शहरात नगरपालिका प्रशासनानं अवाच्या सवा कर लादलाय आणि त्याच्या निषेधार्थ भीम आर्मीनं शहरात डमरू वाजवून नगरपालिकेवर मोर्चा काढला। शहरातल्या व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता कर लादल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। महापालिका मुख्य अधिकाऱ्यांना चटणी भाकर निवेदन यावेळी देण्यात आलं। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातल्या वेळापूरमध्ये पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। नीरा उजवा कालवा पाण्याचं समन्वयी वाटप करावं, NRBC उपविभागीय कार्यालय वेळापूरमध्ये करावं या मागणीसाठी अजित पवार गटाचे नेते उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। वर्ध्याच्या आर्वीमध्ये शेतकऱ्यांनी कापसाला भाव मिळत नसल्याने चक्क कापूस पेटवला। यावेळी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला। प्रहार संघटनेतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। वर्ध्यात अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचं आंदोलन मागच्या 43 दिवसांपासून सुरूच आहे। अंगणवाडी सेविका मानधन वाढ, पेन्शन, ग्रॅज्युएटी या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येतं। त्याला ठाकरे कुटुंबानं पाठिंबा दिलाय, ठाकरे गटानं पाठिंबा दिलाय। अंगणवाडी सेविकांना न्याय न दिल्यास थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा ठाकरे गटानं दिला। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेनं सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांनी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन दिलं। मात्र या निवेदनावर कुठलंही उत्तर न आल्यानं पुन्हा आंदोलन पुकारण्यात आलं। ऑनलाईन परीक्षा घोटाळा प्रकरणामध्ये संभाजीनगरमध्ये उमेदवारांनी आंदोलन केलं। क्रांती चौकातल्या आक्रोश मेळाव्यात मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले। तलाठी भरती घोटाळ्याची SIT चौकशी करावी, तलाठी भरती रद्द करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। उमेदवारांच्या न्याय हक्कांसाठी तसंच सरकार विरोधात हे आंदोलन